नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही पाहत आहात लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा म्हणजेच 3 मार्चचा एपिसोड. आजचा भाग खरंच खूप खास आणि मनोरंजक होता. लग्नाचा माहोल, घरातली लगबग, भावनिक क्षण आणि त्यात त्यात थोडासा सस्पेन्स असा सगळ्या गोष्टींचा सुंदर संगम आजच्या भागात पाहायला मिळाला. सुरुवातीपासूनच लग्नाच्या घरात उत्साहाचं वातावरण दिसतं. सगळे नातेवाईक, पाहुणे आणि घरातील मंडळी लग्नाच्या तयारीत व्यस्त असतात. या सगळ्या गडबडीत एक मजेशीर आणि लक्षवेधी एंट्री होते, ती म्हणजे मिथुन काकांची. त्यांच्या येण्याने घरात एकदम वेगळीच ऊर्जा आणि मजेशीर वातावरण तयार होतं. त्यांचा बोलण्याचा अंदाज, विनोद आणि त्यांच्या खास स्टाईलमुळे वातावरण आणखी रंगतदार झालेलं दिसतं. पण या आनंदाच्या वातावरणातही एक वेगळीच खेळी सुरू असल्याचं जाणवतं. काही पात्रांच्या मनात अजूनही काही योजना सुरू आहेत असं दिसतं आणि वरकरणी सगळं सुरळीत चाललं असलं तरी काहीतरी अनपेक्षित घडल्याची चाहूल मालिकेने दिलेली आहे. दरम्यान घरातली मोठी माणसं गप्पा मारत बसलेली दिसतात. जुन्या गैरसमजुती दूर होण्याबद्दल चर्चा सुरू होते आणि काही जण एकमेकांची माफी देखील मागतात. त्यामुळे वातावरण थोडं भावनिक होतं आणि असं वाटतं की आता सगळं काही सुरळीतच होणार आहे. लग्नाच्या तयारीचं दृश्यही खूप सुंदर दाखवलं गेलं आहे. सजावट, रुखवत सगळ्या गोष्टी अगदी छान पद्धतीने तयार केल्या आहेत. लग्नाचा दिवस जवळ आल्यामुळे घरातली प्रत्येक व्यक्ती धावपळ करताना दिसते. कोणी तयारी करते, कोणी पाहुण्यांची व्यवस्था बघते, तर कोणी विधींसाठी तयारी करते. या सगळ्या गडबडीत काही हलके फुलके आणि रोमॅन्टिक क्षण देखील दाखवले गेले आहेत. घरातील मोठ्या जोडप्यांमधील गोड संवाद, त्यांचे एकमेकांवरील प्रेम खूप सुंदरपणे दाखवलं गेलं आहे. त्यामुळे एपिसोडमध्ये एक वेगळीच उबदार भावना निर्माण होते. दुसरीकडे नवऱ्या मुलाची आणि नवऱ्या मुलींची भावनिक क्षण देखील खूप छान दाखवले आहेत. लग्नाच्या आधीचा तो आनंद, थोडीशी घाई गडबड, थोडीशी लाज आणि थोडीशी हुरहुर या सगळ्या भावना अतिशय सुंदरपणे दाखवल्या गेल्या. बहिणींमधलं संवाद हा आजच्या भागातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक होता. मोठी बहीण लहान बहिणीला समजावत असते, तिच्या आनंदासाठी शुभेच्छा देते आणि तिच्या आयुष्यातली या नव्या टप्प्यासाठी तिला धीर देखील देते. हा सीन खूपच हृदयस्पर्शी वाटतो. दरम्यान लग्नाच्या विधीची तयारी सुरू होते. शहनाईचे सूर, मंडपातील लगबग आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद या सगळ्यामुळे वातावरण खूप सुंदर आणि मंगलमय झालेलं दिसतं. पण या सगळ्या आनंदातही एक छोटासा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. काही पात्रांच्या नजरा आणि त्यांच्या मनात सुरू असलेले विचार पाहून असं वाटतं की अजून काहीतरी मोठं घडू शकतं. त्यामुळे पुढचा भाग आणखीन उत्सुकता वाढवणारा ठरला आहे. एपिसोडच्या शेवटी लग्नाची विधी सुरू होण्याची तयारी दिसते. सगळे मंडपात जमा झालेले असतात आणि वातावरण पूर्णपणे मंगलमय झालेलं असतं. आता पुढे नेमकं काय होणार, सगळं सुरळीतच पार पडणार आहे की पुन्हा काही नवीन ट्विस्ट येणार आहे, याची उत्सुकता पुढच्या भागासाठी ठेवण्यात आली आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर आजचा एपिसोड खूपच मनोरंजक, भावनिक आणि उत्साहाने भरलेला होता. लग्नाचा माहोल, पात्रांचे संवाद आणि शेवटी ठरलेला सस्पेन्स या सगळ्यामुळे प्रेक्षकांना पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता अजूनच वाढणार आहे. नक्कीच वाढणार आहे. जर तुम्हाला याचा एपिसोड आवडला असेल तर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तसेच रोज मालिकेच्या रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये.